नमस्कार, मी ॲडव्होकेट मंदाकिनी पाटील आणि तुम्ही पाहतात लॉ विथ मंदाकिनी। आपण एक छोटासा व्हिडिओ बनवला होता, वारसा हक्क म्हणजे काय। तर आज आपण तेच वारसा हक्क म्हणजे काय हे अगदी सविस्तररित्या समजून घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतातील कुटुंबामध्ये प्रॉपर्टीवरून मोठ्या प्रमाणामध्ये वाद होतात। त्यामध्ये ते वाद इतकी विकोपाला जातात की कधी कधी आपण त्याच्यामध्ये मारहाण किंवा मग अगदी खून प्रकरणामध्ये सुद्धा जातात आणि अक्षरशः कोर्टाची पायरी चढावी लागते। तर आपण हे अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सविस्तर समजून घेणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर वारसा हक्क म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती मृत पावली असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा आणि मुलगी आणि आई यांना हे त्या व्यक्तीचे प्रथम वारसदार असतात। त्याला क्लास 1 हेअर्स म्हणतात। तर त्या व्यक्तीची काय बँक बॅलन्स असतील, शेत जमीन काय प्रॉपर्टी असेल तर त्याच्यामध्ये यांना समान हक्क मिळतो। आणि मुलींना लग्नानंतर सुद्धा त्यांचा हा अधिकार हक्क अबाधित राहतो। तेव्हा त्यांचा हक्क हा नाकारून चालत नाही। तर त्याचप्रमाणे समजा त्या व्यक्तीचे घरामधील पत्नी, मुलगा वगैरे नसेल तर त्याचे क्लास 2 हेअर्स म्हणजे दुसरे वारसदार जे आहेत ते त्याचे भाऊ, काका, बहीण हे द्वितीय वारसदार लागतात। तर अशा पद्धतीने हे वारसदाराचे दोन प्रकारचे वारसदार लागतात, एक प्रथम आणि एक द्वितीय। आता त्यानंतर पण त्या व्यक्तीने जर व्हील बनवली असेल तर या वारसदारामध्ये त्यांनी व्हील मध्ये जर लिहून ठेवलं असेल की कोणती प्रॉपर्टी कोणाला देण्यात यावी, कसे हिस्से होतील, हे जर लिहून ठेवलं असेल तर ते त्याच पद्धतीने त्याची हिस्से वाटे होतात आणि त्या व्यक्तीच्या नावावर ती प्रॉपर्टी जाते। आणि ती व्हील वैध म्हणजे त्याच्या स्वइच्छेने केलेली असावी लागते आणि व्हील करताना 2 साक्षीदार हे उपस्थित असावे लागतात त्या व्यक्तीच्या। आता त्यामध्ये आणखी महत्त्वाचं म्हणजे की त्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी स्वतःच्या बळावर कमवली आहे की ती 4 पिढ्यापासून चालत आलेली आहे, वंश परंपरागत। तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे की सेल्फ अर्न प्रॉपर्टी आणि 2 नंबरची प्रॉपर्टी म्हणजे अँसेंट्रल प्रॉपर्टी। तर त्याच्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे म्हणजे वंश परंपरागत, तर समजा त्या व्यक्तीने स्वतःच्या बळावर कमवलेली जी प्रॉपर्टी आहे तर त्याच्यामध्ये जे प्रथम वारसदार लागतात हे त्याचे पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई लागते। आणि त्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी विकण्याचा सुद्धा अधिकार, स्वतःला निर्णय घेण्याचा अधिकार आहे। परंतु जी वंश परंपरागत जी 4 पिढ्यापासून आलेली प्रॉपर्टी आहे तर ती विकण्याचा अधिकार त्या व्यक्तीला एकट्याला नाही। आणि त्याच्यामध्ये जे वारसदार लागतात त्याच्यामध्ये आजोबा, नातू असे मुलगा, वडील असे वारसदार लागतात। तर समजा आपण एक उदाहरणातून समजून घेणार आहे की एक व्यक्ती आहे, त्याच्या नावावर 10 एकर शेती आहे। तर त्याच्यामध्ये जे त्याच्या मागे त्याच्या मृत्यूनंतर मुलगा, मुलगी, पत्नी तर यांना हे जे वारसाने हक्क मिळतात तर ती समसमान वारसदार मिळते, त्यांना ती प्रॉपर्टी जाते। परंतु त्याच्यामध्ये समजा त्या व्यक्तीच्या आईने म्हणजे त्या व्यक्तीच्या पत्नीने किंवा त्या व्यक्तीच्या मुलाने मुलीचा अधिकार नाकारला तर त्या मुलीला सिव्हिल कोर्टमध्ये पिटिशन सूट दाखल करू शकते। कारण की आपल्याला माहिती आहे की जो आता 2005 मध्ये सक्सेशन ऍक्ट जो आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठा बदल करून एक मोठा नवीन बदल केला होता की मुलीला सुद्धा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार आहे। तर हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर त्यामुळे तिचा अधिकार नाकारून आपल्याला चालणार नाही आहे। तर तेव्हा आपल्याला याच्यामध्ये ही समान वाटणी केली जाते आणि व्हील नुसार जर त्यांनी दिली असेल तर त्या पद्धतीने वाटणी होते। तर मित्रांनो, वारसा हक्क म्हणजे काय, ही केवळ एक संपत्ती नाही तर ह्या कायद्याने दिलेला तुम्हाला अधिकार आहे। तर तेव्हा हे फार समजून घेणं महत्त्वाचं आहे की वारसा हक्क कसा असतो, तो कोणाला मिळतो, व्हील काय असते आणि प्रॉपर्टीचे प्रकार किती। तर ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीने स्वतःच्या कमाईने मिळवलेली आहे का ती 4 पिढ्यापासून चालत आलेली आहे, हे पण त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे। आणि त्यानुसार आपल्याला ते कसे वाटेकरी असतात, त्याचे कसे हिस्सेदार असतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजू। तर मित्रांनो, वारसा हक्क म्हणजे केवळ संपत्ती नाही तर कायद्याने दिलेला अधिकार आहे। त्याची माहिती प्रत्येक स्त्री पुरुषाला असायलाच हवी। जर तुम्हाला तुमच्या मालमत्तेबाबत काही शंका असतील किंवा वारसा हक्कावर कोणताही वाद होत असेल
तर योग्य वकिलाचा सल्ला घ्या आणि त्यावरती कायदेशीर माहिती घ्या आणि त्यानंतर त्याच्यावर निर्णय घ्या। तर अशाच कायदेशीर माहितीकरिता माझ्या या लॉ विथ मंदाकिनी यूट्यूब चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा। थँक्यू।